नमस्कार, मी कल्पेश शशिकांत सोनार, तुमचा मित्र, तुमचा भाऊ. सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? चांगलेच असाल. त्यावरच्या मिलरचं तुमच्यावर लक्ष असो आणि हेच तुमच्या आयुष्याचं त्याचं आणि तुमचं मिलन असो. तर मित्रांनो, आपल्याकडे नोव्हेंबरचा आता चालू आहे आणि 10 दिवस अगोदरच आपल्याकडे तुळशीचं लग्न झालं. आणि जेव्हा तुळशीचं लग्न होतं तेव्हा आपल्याला लायसन मिळत असतं. आपणही आपलं लग्न करत असतो आणि प्रत्येक जण कोणाला ना कोणाला प्रपोज करत असतो. कोणाची लग्नाची मागणी झालेली आहे, कोणाची लग्नाची बोलणी चालू आहे, तो कोणाचं फक्त एकतर्फा प्रेम आहे, एकतर्फा फक्त बोलणी चालू आहे. तर एकतर्फा प्रेमवर, एकतर्फा बोलणीवर तो एखादा व्यक्ती त्या मुलीला म्हणत असतो आणि तो कसा तिला कन्व्हिन्स करत असतो, तो कसं तिला बोलत असतो आणि कसं तो तिच्या मनात आपल्याविषयी घर करत असतो, त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे गोड तिखट आणि तू मटकट. तू मटकट. मी वर तू वधू आणि तू माझ्या रक्तातली मधू. जशी तू दिसायला मासू, तू नको अशी लाजू. जशी माझ्या हृदयातली तू बाजू. मी तुझ्या प्रेमाचा वासू, वाट पाहत आहे तुझी सासू. मलाही पाहून येतात तिच्या डोळ्यात आसू. आपला संसार दाखवायचा आहे तिला गाजून. त्याच्यात झालो आपण माजून तरी चालेल, पण आपण आपला संसार दाखवू गाजून. संसारामध्ये जाऊ आपण गंजून. तुझ्या प्रेमात मी पिंजून. त्या गंजण्यावर स्टॅम्प पेपर. तू असल्याने माझे आयुष्य सुपर. तू असल्याने माझं आयुष्य सुपर. तुझ्या प्रेमात नाही मला दुपर. तू असल्याने होणार सफर. तुझ्या दिलात मी डफर आणि तू माझ्या प्रेमाचा जसा फायबर. तर मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला पाठवा जे लोक आता लग्नाची वाट बघत आहे आणि कोणाला कन्व्हिन्स करायचं आणि कोणाला प्रपोज टाकायच्या ह्याच्यात आहेत. प्रपोज टाकलाय पण ते 19 खालीवर होत आहे. काय करू? समोरचा ऐकत नाहीये, तो ऐकतोय ते ती ऐकत नाहीये. तर आवडली तर शेअर करा, हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन मात्र नक्की दाबा. थँक्यू सो मच.